कृती 5. आकाश वर्तमानपत्रातून आजच्या बातम्या वाचून दाखवत आहे. म्हणजे आपल्या इथे काय दिलेले आहे, आकाश नावाचा एक मुलगा आहे, इथे दाखवले आहे पाठचित्रात. तो वर्तमानपत्रातून आजच्या बातम्या वाचून दाखवत आहे. आणि यानंतर पहा, बातम्यातील संख्या अंकातली. म्हणजे बातम्यात जे जे संख्या येणार आहेत त्या संख्या आपल्याला खाली दिलेल्या चौकटीमध्ये लिहायच्या आहेत अंकात. तर चला पहिली संख्या पाहूयात कोणती येते ते. उमेदवार 3817 मतांनी निवडून आला. म्हणजे इथे बातमीत हे वाक्य आले आहे, उमेदवार 3817 मतांनी निवडून आला. यातील संख्या कोणती आहे तर ही 3817. तर चला ही संख्या आपण अंकात लिहूयात. कशी येईल बरं, आधी 3817 अशा प्रकारे ही संख्या येईल. तर चला अशा प्रकारे आपल्याला अजून 3 संख्या लिहायच्या आहेत. तर दुसरी संख्या वाचूयात. मुख्यमंत्र्यांनी शाळेला 7625 पुस्तके भेट दिली. म्हणजे इथे वाक्य आले आहे, मुख्यमंत्र्याने शाळेला 7625 पुस्तके भेट दिली. तर यातील आता संख्या कोणती आहे तर ही 7625. तर ही अंकात लिहायची आहे. तर चला लिहूयात. 7625 अशा प्रकारे आपण आता दुसरी संख्या सुद्धा इथे लिहिलेली आहे. आता आपण तिसरी संख्या वाचूयात. वृक्षदिंडीमध्ये 1510 विद्यार्थी सहभागी झाले. ही त्या बातमीमध्ये वाक्य आले आहे, वृक्षदिंडीमध्ये 1510 विद्यार्थी सहभागी झाले. त्यातील संख्या कोणती आहे तर ही आहे पहा 1510. आता ही अंकात कशी लिहायची तर अशा प्रकारे 1510. तर चला आता आपण चौथी संख्या पाहूयात, म्हणजे वाक्य पाहूयात, त्यानंतर संख्या लिहूयात. या महिन्यात 5726 लोकांनी प्राणी संग्रहालयाला भेट दिली. या बातमीत वाक्य काय आले आहे, या महिन्यात 5726 लोकांनी प्राणी संग्रहालयाला भेट दिली. त्यातील संख्या कोणती आहे तर ही 5726. तर ही कशी लिहायची अंकामध्ये तर अशा प्रकारे पहा 5726 अशा प्रकारे ही संख्या मी इथे लिहिलेली आहे. तुम्ही सुद्धा लिहा. आणि आपली जी कृती क्रमांक 5 होती ती इथे संपलेली आहे. आता आपण वेगळ्या उपघटकातील म्हणजे दुसऱ्या उपघटकातील कृती क्रमांक 1 पाहूयात. उपघटक संख्याचा लहान मोठेपणा. कृती 1. खाली दिलेल्या संख्यामधील लहान मोठेपणा ठरव. कंसामध्ये लिहिले आहे, च्यापेक्षा मोठे किंवा च्यापेक्षा लहान हे चिन्ह वापरून. तर चला पहिले आपण पाहूया. तर पहिली इथे एक चौकट दिली आहे, त्यामध्ये आपल्याला ते चिन्ह लिहायचे आहेत. हे सर्वांनाच माहीत असेल. तर चला लिहूयात. तर ही आहे चौकट. याच्या डाव्या बाजूस एक संख्या लिहिलेली आहे आणि उजव्या बाजूस एक संख्या लिहिलेली आहे. तर चला आधी आपण डाव्या बाजूची संख्या वाचूयात. किती आहे 7654. आता ही संख्या आहे, आपण लक्षात ठेवूया किती आहे तर 7654. आता उजव्या बाजूची संख्या किती आहे 7456. मग आता मोठी संख्या कोणती झाली तर ही 7654. मग आता आपण इथे कोणते चिन्ह वापरायचे तर च्यापेक्षा मोठे हे चिन्ह वापरूयात आपण. इथे मी मगाशी सांगताना थोडेसे चुकले माझे.
ह्या चिन्हाला ज्यापेक्षा मोठे म्हणतात आणि ह्या चिन्हाला ज्यापेक्षा लहान म्हणतात. तर काही नाही. आता आपण पुढचे वाचूयात. पुढची संख्या तर डाव्या बाजूची संख्या आहे पहा 2768 आणि उजव्या बाजूची संख्या आहे 7268. पहा इथे तुम्हाला वाटेल की ही संख्या मोठी आहे कारण की इथे 768 आहे आणि इथे 268 आहे. पण सर्वात आधीचा अंक पाहायचा असतो. तर इथे सर्वात आधीचा अंक 2 आहे म्हणजे 2000 आहेत आणि इथे 7000 आहेत. तर मोठा कोणता? 7000. म्हणून इथे कोणते चिन्ह येईल? ज्यापेक्षा लहान. त्याचे वाचन कसे करतात पहिले वाचूया पुन्हा एकदा आपण. 7654 ही संख्या मोठी आहे 7456 पेक्षा. असे वाचन याचे करतात. आणि याचे कसे करणार तर 2768 ही संख्या लहान आहे 7268 या संख्येपेक्षा. आता आपण तिसरे पाहूयात. तर चला पाहूयात. इथे डाव्या बाजूस कोणती संख्या लिहिलेली आहे? 8095 आणि उजव्या बाजूस कोणती संख्या लिहिलेली आहे? 8059. तर मोठी कोणती? 8095 कारण की पहिला अंक समान आहे. मग इकडचे अंक पाहावे लागतील. तिथे 95 आहे आणि ते 59 आहे. मोठे कोणते? 95. तर आपण इथे ज्यापेक्षा मोठे हे चिन्ह वापरूयात. आता जे वाचन कसे करायचे तर 8095 ही संख्या मोठी आहे 8059 पेक्षा. तर आता आपण चौथे उदाहरण पाहूयात. डाव्या बाजूस कोणती संख्या लिहिलेली आहे? 8769 आणि उजव्या बाजूस 8679. आता यातील मोठी कोणती? तर ही. कारण की पहा पहिला अंक समान आहे आणि दुसरा अंक हा वाला मोठा आहे. इथे 7 आहेत आणि इथे 6 आहेत म्हणून ही संख्या मोठी. ते कोणते चिन्ह वापरायचे? ज्यापेक्षा मोठे. तर आता इथे याचे वाचन कसे करायचे तर 8769 मोठे आहेत 8679 पेक्षा. तर चला आता आपण पाचवी संख्या पाहूयात. इथे आपल्याला अक्षरात लिहून दिलेले आहेत. काही हरकत नाही. आता आपण ते अक्षरातले वाचूयात. 5816 ही संख्या आहे. तर ही संख्या आपण खाली लिहून घेऊया म्हणजे आपल्याला समजेल. तर ही कोणती संख्या आहे? 5816 ही संख्या आहे. आणि इथे कोणती संख्या आहे? 5861. हे कशी लिहायचे तर 5861 अशा प्रकारे. त्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? ही. कारण की पहिले दोन अंक समान आहेत हजार आणि शतक स्थानचे. परंतु इथे पहा इथे 16 आहेत आणि इथे 61 आहेत. तर 61 मोठे की 16 मोठे बरं? तर 61 मोठे आहेत म्हणून इथे आपण 4पेक्षा लहान हे चिन्ह वापरूयात. तर याचे वाचन कसे करायचे तर 5816 ही संख्या लहान आहे 5861 पेक्षा. तर आता आपण 6वे आणि शेवटचे उदाहरण पाहूयात. 7525. चला ते आधी इथे संख्या लिहून घेऊयात आपण खाली. 7525 ही संख्या आहे आणि ही संख्या किती आहे तर 5525. तर मोठी कोणती आहे? ही. कारण की पहिला अंक हिचा मोठा आहे आणि हिचा लहान आहे. तर इथे आपण ज्यापेक्षा मोठे हे चिन्ह वापरूयात. तर पहा म्हणजे वाचन कसे करायचे तर
7525 मोठे आहेत 5525 पेक्षा. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 1 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 2 पाहूया.